नमस्कार. हिंदू धर्म आणि त्याच्यातल्या महत्त्वाच्या विषयांना, नुसत्या महत्त्वाच्या नाही, अभिमानास्पद विषयांना आपण नेहमीच हात घालत आलेलो आहोत. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांचं काय स्थान आहे या विषयावर तर आपण अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत केले. स्त्रियांच्या स्थानाचा मुद्दा पुढे सरकवत मी एक मुद्दा तुम्हाला सांगणार आहे आणि आजच्या भागामध्ये एका नव्याच मुद्द्याला हात घालणार आहे आणि त्याची सुरुवात मला वाटतं इथूनच होईल. सर्वाधिक टीकेचा धनी असलेला एक ग्रंथ हिंदू धर्माच्या मधला आहे, जो मुळात धार्मिक ग्रंथ नाही आहे, तर तो नियमांचं पुस्तक आहे. राजांनी केलेल्या नियमांचं पुस्तक, त्याला मनुस्मृती आपण असं म्हणतो. हिंदूमध्ये स्त्रियांना शूद्र समजलं जातं. शूद्रांना खूप वाईट वागणूक दिली जाते. स्त्रियांना शूद्र समजत असल्यामुळे स्त्रियांनाही शूद्राप्रमाणे वाईट वागणूक मिळते असं सांगून एक नवाच डाव आखला जातो. हा डाव काय लक्षात घ्या. आतापर्यंत मी तुम्हाला स्त्रियांच्या पराक्रमाचे, ज्ञानी असण्याचे, त्यांच्या मानाच्या स्थानाचे अनेक पुरावे वेदांच्या मधले, ऋग्वेदांच्या मधले, यजुर्वेदामधले, उपनिषदांच्या मधले, स्मृत्यांच्या मधले अनेक पुरावे दिलेले आहेत. म्हणजे पुरावेच दिलेत. म्हणजे उगाच मी काही फेक टाकतोय असं काहीतरी असं अजिबात नाही. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना शूद्र समजलं जातं का हे आधी ऐकवणार आहे, दाखवणार आहे आणि मग शूद्रांचं स्थान काय होतं हे तुम्हाला सांगणार आहे. हे षडयंत्र का होतं? कोणत्याही जाती धर्माच्या संख्येमध्ये जवळपास 50% प्रमाण स्त्रियांचं असतं. पहिल्यांदा त्या जातीतल्या धर्मातल्या 50% लोकांच्या मनामध्ये आपला धर्म वाईट आहे हे भिनवून द्यायचं आहे. म्हणून स्त्रियांवरती अन्याय, स्त्रियांना त्रास दिला जातो, स्त्रियांच्या बाबतीत वाईट मत आहेत, त्यांना फार वाईट वागवलं जातं, अशा अर्थाने बोललं जातं. मी तुम्हाला त्याचाच एक पुरावा देतोय. मनुस्मृतीमधला 3ऱ्या अध्यायातला 114व्या क्रमांकाचा श्लोक बघा, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आता या श्लोकाला नीट वाचा. मी त्याचा अर्थही स्क्रीनवर दाखवतोय. सून, कुमारिका, घरातली सून, कुमारिका, मुली, घरातील गरोदर स्त्रिया यांना सर्वात आधी म्हणजे अतिथीच्याही आधी जेवण द्यावं असं माझा धर्म सांगतो. कोण कोण? घरातल्या सुना, घरातल्या लेकी, ज्या कुमारिका आहेत, विवाहित होऊन घरी आलेल्या मुली आणि घरातील गरोदर स्त्रिया यांना सर्वात आधी जेवण द्यावं. यजमानाच्या, घरातल्या प्रमुखाच्या आधीही जेवण द्यावं आणि घरातल्या आजारी माणसालाही आधी जेवण द्यावं असं मनुस्मृती सांगते. नियम आहे तो. म्हणजे काय, त्याला आदर्श कल्पना नाही आहे, त्या नियम आहे, द्यावं. जर गरोदर स्त्रिया, आजारी माणूस, स्त्रिया, मुली, सुना यांना आधी जेवण देण्याचा विचार आमच्या धर्मामध्ये केला जात असेल, किती सूक्ष्माचा विचार आहे बघा. जेवण आधी द्यावं, त्यांना तृप्त करावं, कारण ज्या स्त्रिया तृप्त असतात ना त्याच व्यवस्थित राहू शकतात. उगाच कुणी असं स्त्रियांना अतृप्त ठेवून असं कुणी नाही करू शकत. जरा अजून थोडं पुढे जाऊ. आता हे तर कळलं की स्त्रियांना शूद्रांसारखं स्थान नाही आहे. मग प्रश्न उरतो, शूद्रांना आहे का? हा प्रश्न उरतोच की. मी जेव्हा असं म्हणतो की स्त्रियांना शूद्र समजलं जात नाही, त्यांना वाईट दर्जाची वागणूक दिली जात नव्हती, हे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा याच माझ्या मुद्द्यात अजून एक प्रतिवाद करता येऊ शकतो. मग शूद्रांना वाईट स्थान होतं का? आता इथे खरी गंमत आहे. याला खरं नीट बघितलं पाहिजे. मग वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी पसरवल्या जातात. यांना वाईट वागवत होते, त्यांना वाईट वागवत होते, यांना खराब करत होते, त्यांना खराब समजत होते.
मुळात हे वाईट वागवणं, खराब समजणं एका अशा काळामध्ये भारतात सुरू झालेला प्रकार आहे ना, ही प्रथा नव्हती, ही परंपरा नव्हती. एका अशा काळामध्ये सुरू झाला ना की त्याला अतिरेक करून सांगण्यात आलं. म्हणजे मुळात हिंदू धर्मात फूट पडावी यासाठीच हे केलं गेलं होतं, हे लक्षात ठेवा. हे कधीच आहे, मी तुम्हाला याच मनुस्मृतीमधला 3ऱ्या अध्यायातला 112वा श्लोक दाखवतो. बघा, त्यात स्पष्टपणे लिहिलंय, वैश्य शूद्र हा ब्राह्मणांच्यासाठीचा नियम आहे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या साठीचा. क्षत्रिय तर अतिथी म्हणून येतच नव्हता, कारण तोच मुळात पोषक असायचा, सगळ्यांना पोशिंदा असायचा तो. वैश्य शूद्र आपल्या घरी अतिथी म्हणून आले तर अतिथी आलेल्या ज्या घरात तो आलाय त्या घराच्या यजमानाने स्वतःचं जेवण होण्यापूर्वी आपल्या घरातल्या अन्य मंडळींच्या सोबत प्रेमाने जेवू घालावे. आता मला सांगा, हा जो कोणी हलकट प्रकार सुरू केला, शिळं पाक द्या, उरलेलं अन्न द्या, शिळं अन्न देत असत, विटलेलं अन्न देत असत, नासलेलं अन्न देत असत, हा जो कोणी घाणेरडा प्रकार पसरवायला सुरुवात केली होती, त्यांना याची कल्पना आहे का? आहे? हे नाही सांगायचं. धर्मात जे चांगलं आहे ते कधीच नाही सांगायचं. स्पष्टपणे आपल्या घरी आलेला अतिथी कोणत्याही वर्णातला असेल तर त्याला आपल्या घरातल्या माणसांच्या सोबत सन्मानाने जेवायला बसवावं, हे सांगणारे आमचे धर्मातले नियमांचे ग्रंथ चूक कसे होते हे सांगण्यात अनेकांची हयात गेली. मी मनुस्मृतीचं समर्थन वगैरे करत नाहीये, म्हणून मी लाथाडतही नाही. म्हणून मी लाथाडतही नाही. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणावं. पुढचे काही श्लोक दाखवतो. हा बघा, श्लोक क्रमांक 315, 316, अध्याय 3राच आहे. आई, वडील, नौकर चाकर, घरात आलेले अतिथी यांना जेवण न देता, यांची काळजी न घेता जो आधी जेवण करतो यांची काळजी. नौकर चाकर मध्ये शूद्र आल्या. तुम्ही ज्या वर्गवारीला म्हणताय ते सांगतो मी. काम करणारा माणूस, यांना आधी जेवण न देता जो आपणच खातो त्याचा दोष जात नाही, त्याला भयंकर पीडा लागते. त्याच्या पुढे अत्यंत कठोर शब्दातच हा ग्रंथ सांगतोय, आपलं प्रेत गिधाडे तोडून खात असतात हे लक्षातच येत नाही. हा दोष किती मोठा आहे. तर प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याच्या ऐवजी ते गिधाडांच्या हवाली केलं जावं आणि त्याचे लचके तोडून खावेत गिधाडांनी, एवढा मोठा हा दोष आहे. म्हणजे तुमच्या घरात शिजलेलं अन्न हे सर्वांना मिळून मिसळून कोणताही भेद न ठेवता एकत्रितपणे खाऊ घालावं. त्या घराच्या प्रमुखाने, यजमानाने सरळ सरळ आपण नंतर जेवावं आणि आपल्या घरी आलेल्या अतिथीला, आपल्या घरातील वृद्ध माणसांना, आईवडिलांना, नौकर चाकरांना, एवढंच नव्हे तर घरातील सुनांना, कुमारिकांना, गरोदर स्त्रियांना, मुलींना जेवू घालावं आणि मग आपण जेवावं. अहो, जिथे जेवताना सुद्धा ही काळजी घेतली जाते तिथे आमच्या धर्माला नाव ठेवणाऱ्या माणसांनी कोणत्या आधारावर बोलावं? एखादं वाक्य वाटेल तसा अर्थ लावून सांगायचं आणि ओरडत राहायचं की हा धर्म खोटा आहे. असत्य वारंवार सांगितल्याने सत्य सत्य म्हणून ते अर्धसत्य वाटू लागतं. तशी ही अवस्था आहे.
मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आपल्याकडं काही विनोद फिरतात बघा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, असा एक श्लोक आहे. याचा अर्थ कसा सांगितला जातो? म्हणजे दक्षिणेकडे लक्ष्मण उभा आहे, पुढे मारुती आहे, वामांगी सीता आहे, जनकाची आत्मजा आहे, जनकात्मजा जनकाची मुलगी सीता आहे. रामचंद्र कसे आहेत? म्हणजे दक्षिणेकडे लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला सीता आहे, पुढे मारुती उभा आहे. अशा रामचंद्रांना माझं वंदन असो, असं म्हणणारा हा श्लोक. विनोद म्हणून लोक काय करतात, मग अर्थ हाच वाटायला लागतो. दक्षिणेकडून लक्ष्मण येत आहे, वा जनका तुझी मजा आहे, वा वामे तू जनकात्मजा, असा श्लोक सांगितलं बरं वाटेल ना लोकांना, मजा वाटते, फन वाटतो. आणि मग असेच मूर्खासारखे सांगितलेले अर्थ खरे वाटू लागतात. या हिंदू धर्मग्रंथातल्या संस्कृतांमधल्या मंत्रांचे, श्लोकांचे वाटेल तसे अर्थ इंग्रजीत भाषांतरित करून सांगण्यात आले. आणि इंग्रजी वाचून हिंदू धर्म समजणाऱ्यांच्या बाबतीत हाच मोठा दोष निर्माण झाला की त्यांनी या धर्माला वाईट म्हणायला सुरुवात केली. माझा धर्म वाईट नाही हे ठासून सांगितलं पाहिजे, दुसऱ्यांनाही पटवून सांगितलं पाहिजे. तूर्तास इतकेच. उद्या पुन्हा या विषयावर बोलायला येऊच. नमस्कार.